पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। आरक्षण संपवण्याचा भाजप RSSचा डाव, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, दीपक केदार। आरक्षण बचाव यात्रेचे धुळ्यात आगमन, उपवर्गीकरण, शेतकरी कर्जमाफी व महागाई विरोधात सरकारवर हल्लाबोल। बहुजन समाजाच्या हक्कांवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू असून भाजप आणि RSS आरक्षण संपवण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे, असा गंभीर आरोप रिपब्लिकन पॅन्थर सेनेचे नेते दीपक केदार यांनी केलाय। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय संशयास्पद असून त्यामुळे समाजात फूट पाडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे। रिपब्लिकन पॅन्थर सेनेच्या वतीनं नांदेड येथून सुरू करण्यात आलेली राज्यव्यापी आरक्षण बचाव यात्रा सोमवारी धुळे शहरात दाखल झाली। यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दीपक केदार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली। केदार म्हणाले की देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू असताना अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची घाई का केली जाते हा मोठा प्रश्न आहे। या निर्णयामागे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आणि विविध घटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला। संविधानानं दिलेल्या आरक्षणाच्या अधिकारांवर कुठल्याही प्रकारचा आघात सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला। आरक्षण बचाव यात्रेचा मुख्य उद्देश अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करणे हा असला तरी शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांनाही या यात्रेत प्राधान्य देण्यात आलं आहे। राज्यातील शेतकरी अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असून सरकारनं तातडीनं संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। याशिवाय वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील प्रश्न तसेच सामाजिक न्यायाशी संबंधित विविध मुद्द्यांवरही सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पॅन्थर सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। राज्यभरातून जात असलेल्या या यात्रेला विविध सामाजिक संघटना, बहुजन समाजातील कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं केदार यांनी सांगितले। आरक्षण आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी जनजागृती करणे हा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। यावेळी रिपब्लिकन पॅन्थर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुजन समाजातील मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। आरक्षण बचाव यात्रेमुळे आगामी काळात आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्ह दिसून येत आहेत। आरक्षण विरोधी व्यवस्थेने आरक्षण संपवण्यासाठी अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि हा अंधारातून प्रयत्न सुरू आहे। जी समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल समोर येत नाही आणि हरकती मात्र मागवल्या जात आहेत आणि या अहवालातलं फक्त एक पेज व्हायरल झालंय आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलंय की बौद्धांना त्या ठिकाणी कमी टक्केवारीचं आरक्षण द्यावं। आता पूर्ण अहवाल गुपित आहे, पण त्या अहवालातलं एक पेज का व्हायरल झालं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। म्हणून RSS आणि BJP हे आरक्षण विरोधी आहे, संविधान विरोधी आहे आणि त्यांचा अजेंडा आरक्षण संपवणं आहे। एवढंच नाही तर एकीकडं लोकसंख्याची जनगणना सुरू आहे, जनगणनेचा खरा आकडा पुढे येत नाही तोपर्यंत असं उपवर्गीकरण करायला नको होतं, परंतु जाणीवपूर्वक घाई केली जाते कारण यांना आरक्षण संपवायचंय हेच चित्र आहे। आणि आरक्षण संपवत असताना SC मधल्या जातींना एकामेकाच्या विरोधात उभा करून द्वेष भावना आणि सामाजिक दरी निर्माण करण्याचा अजेंडा या ठिकाणी RSS प्रणित सरकारने रचलेला आहे। म्हणून समाजात एक दुही निर्माण झाली। आम्ही कायम दंगलीसाठी जन्म घेतलाय का असा प्रश्न आम्ही सरकारला विचारतोय। भीमा कोरेगावचं दंगलीचा न्याय आणखी आम्हाला मिळाला नाही। परभणीच्या दंगलीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आम्ही गमावला। प्रत्येक दंगलीत कोंबिंग होणार आणि 40-50 हजार तरुणांचं आमचे आयुष्य उद्ध्वस्त होणार। म्हणून मी महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा घेऊन निघालोय की ही जात कोणाचं आरक्षण घालत नाही तर आरक्षण विरोधी RSS हेच आरक्षण घालतंय आणि म्हणून आमच्या बहुजनाचा शत्रू हा RSS आहे हे सांगण्यासाठी मी महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा काढलेली। आणि या माध्यमातून जे खरे मूलभूत प्रश्न आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बी बियाणांचा वाढलेला भाव, पेट्रोल, डिझेल, गॅसच्या संदर्भातली महागाई, एवढंच नाही हंटा व्हायरसची एंट्री आणि काही दिवसात लागणारं लॉकडाऊन, पंतप्रधानांनी घोषित केलेली गाईडलाईन ही आणीबाणीची दिशा आहे, अशा EVMच्या संदर्भातली भूमिका आहे, बोधगया बौद्धांच्या ताब्यात देण्याची भूमिका आहे, ज्यासाठी करोडो लोक रस्त्यावर उतरलेत, त्या सगळ्या मागण्या आम्ही घेऊन निघालोत। धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला पाहिजे,
विषारी दारू पाजणाऱ्या देवेंद्र फडणवीसने राजीनामा दिला पाहिजे. खुर्चीला गोचिडासारखं चिटकून बसण्याची जी भूमिका आहे त्याच्यामुळे तरुणांमध्ये मोठी खदखद आहे आणि शिक्षण विरोधी, आरक्षण विरोधी, संविधान विरोधी या व्यवस्थेचा चेहरा भारतीयांपुढे, बहुजनापुढे एक्सपोज करण्यासाठी संविधान बचाव, आरक्षण बचाव आणि समाज जोडो यात्रा मी नांदेडच्या बिलोली पासून सुरू केली. आतापर्यंत ती 8 ते 10 ठिकाणी गेली. आज धुळेत आली. गुलमोहर गेस्ट हाऊस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही जाणार आहोत आणि या सरकारच्या विरोधात त्यांची जी भूमिका आहे ती एक्सपोज करणार आहेत. याच्यानंतर ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.